संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ. या योजनेत जे प्रशिक्षणार्थी पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रातील आस्थापनांवर नियुक्ती झालेले आहेत, त्यांची मुदतवाढ करण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर निवेदनं, आंदोलनं, मोर्चे, मूकमोर्चे हे आपण बघितलेले आहेत. या आंदोलनाच्यासाठी महाराष्ट्रातून सर्व युवकांचे प्रेरणास्थान तुकाराम बाबा महाराज सांगलीकर हे आपल्याला खूप मोठा आशेचा किरण विद्यार्थ्यांसमोर देत आहेत. या आशेच्या किरणावरून विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेले आहे. या नवचैतन्यातून विद्यार्थ्यांना नक्कीच मुदतवाढ मिळणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आज सोमवारी तुकाराम बाबा काय निर्णय घेतील यावर सर्व विद्यार्थी पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. नक्की तुकाराम बाबा महाराज हे काय म्हणाले हे आपण त्यांच्या स्वतः तोंडून ऐकून घेऊयात. हा जय रे मोरे, बोला बोला बोला. माऊली काही नाही, आज सोमवार उगवला म्हटलं. हो, सोमवार उगला, मंगळवारची वाट बघायची आपल्याला, बुधवारची वाट बघायची का? हा, उद्या पत्र वाट बघणार, नाहीतर जागा सोडणार मी. आज संध्याकाळी परत मी लाईव्ह येणार आहे, काय काय होते बघतो. नाही झालं तर मुंबईला जातो. बर. युवा प्रशिक्षणाच्या वतीने तुमच्या पाठीमागे खंबीर आम्ही उभे आहोत. हो, 100% मला त्यासारखं जाऊ. आणि तुम्ही जो कुठला आवाज द्याल, जे कुठलं काही पुढची रूपरेषा ठरवसाल त्यासाठी मी फक्त आज एक दिवस थांबणार आहे. उद्याच्याला सकाळपर्यंत माझी जागा मुंबईच्या दिशेने निघणार 100%. असं प्लॅनिंग असणार आहे माझं. आज काय होतं बघतो, भरत शेठ गोगावले साहेबांचं काय होतं बघतो, यांचं काय होतं बघतो, आणि नाही जर झालं तर मी मुंबईच्या दिशेने राहणार. मग आपल्या माध्यमातून आपण प्रशिक्षणार्थींना काय आवाहन करता? प्रशिक्षकांना काय अडचण नाही, धीर सोड नका. जर समजा पांडुरंगाच्या कृपेने हे होईल पॉझिटिव्ह, त्यांनी जे बोलले तो शब्द आपल्याकडे आहे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला मार्ग नाही. जेवण करा. कुठलं गाव तुमचं? दादा एक मिनिट चालू फोन. हो चालू. जेवण करा पहिला. हो, अजून 2 ताटं द्या बाबा ना. हा माऊली बोला. माऊली, विद्यार्थी सोबत लागत असेल तर त्याच्याबद्दल काही नियोजन वगैरे? काय म्हणला? प्रशिक्षणार्थी सोबत असणं आवश्यक असतील त्याच्यासाठी कुठलं नियोजन पुढचं? आज मला त्यांच्याकडून निरोप जर आज आला ना मला, तर मग मी प्रशिक्षणाला 36 लोकांना घेऊन जाणार. बर. आम्ही निरोप जर नाही आला तर तिथं जवळ जे मानव मित्र आहेत, म्हणजे जवळ जे प्रशिक्षण आहेत, पुणे किंवा नाशिक, यांना आवाहन करणार, मी त्यांना बोलणार तिथं. आम्ही यायला तयार आहोत. विदर्भातून सर्व मंडळी आपल्या पुढच्या रूपरेषेची वाट बघत आहेत. हो, मी तुमचं पूर्ण कार्यकाळ ओके, मुदत वाढेपत्र मी आपल्या सोबत असणार, काळजी करू नका बोला. बस कधी पण आम्हाला आव्हान करा, आम्ही सर्व ताकदनिशी तुमच्या सोबत आहोत. मी आज संध्याकाळी लाईव्ह येणार आहे. ठीक आहे. आज माझं नियोजन काय होते बघून मी उद्या बॅग भरतो. बरं, ठीक आहे. आम्हाला सांगा, कळवा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हो मोरे. नक्कीच आपल्याला काहीतरी गोड बातमी देणारच आहात तुम्ही. नाही, 100% मी मुंबईत गेलो की सगळ्यांना भेटेन, वेगळं समीकरण असेल माझं. बरं. सर्वांसोबत आपलं बोलणं झालेलं आहे का? माझं चालू आहे. ठीक आहे. जेवण करताय बाबा तुम्ही? दुकान आले हो, सकाळी जेवलो. बरं, करा, जेवण करा माऊली. काय असलं तर कॉल करा, वेळ असला तर बोलता. तुकाराम बाबा यांच्या वाणीतून या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याचं ऐकलं आहे. बाबा नेमकी काय भूमिका घेतात आणि सरकार यावर कुठला निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे. या लक्षवेधी आंदोलनातून नेमकी किती दिवसाची मुदतवाढ, किती दिवसाचा पगार, किती दिवसाची योजना आहे, हे संपूर्ण माहितीचं विश्लेषण अधिक जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला